नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा। आपण पूर्ण उंची घेतली आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंचाची, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची। नंतरून हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला मागची गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर इथे द्यायचा आहे आपल्याला मटका गळ्याचा आकार। अगदी सुंदर असा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आपल्याला बनवायची आज। तर बघा, इथे आपण मटका गळ्याचा आकार दिला, त्याच्यानंतर जो आपण मोंढ्याचा आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता घ्यायचं आपल्याला कॅनव्हास, त्याला अशी डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची अस्तरवरती आणि पिन लावून घ्यायची आणि जो गळा आपण अस्तरवरती आखलाय तोच आपल्याला असा कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हास कसं लावायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेषा आपण मारून घेतली, पुन्हा एक घडी मारली कॅनव्हासला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो गळा असा उमटवून घ्यायचा बघा। आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास हे कट करून टाकायचं, म्हणजे आपला परफेक्ट आकार तयार होतो। त्याच्यानंतर आपण पीस घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे। मोंढ्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची, पीस ओपन करून ठेवायचे। त्याच्यानंतर आपल्याला पीसवरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती ते कॅनव्हास आखलेला आपण गळा तो घ्यायचा, सेंटर लावायचा, पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा आपण मारलेली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील। बघा, प्रत्येक डिझाईन मी स्टेप बाय स्टेप आणि अगदी सावकाश असं सांगते डिझाईन कशी बनवायची ते। आता पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी नवीन शिकणाऱ्याला सुद्धा डिझाईन सहज समजेल अशा सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असते। मधला भाग कट झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे। कट मारताना शिलेला धक्का लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची। आता कॅनव्हास आणि अस्तर असं मध्ये पलटी करून आपल्याला वरतून द्यायची दाबटीप, अगदी हाताने असं व्यवस्थित पकडून आणि आपल्याला वरतून दाबटीप द्यायची, म्हणजे जसा परफेक्ट असा गळा जसा आपण बनवलाय तसाच तो तयार होईल। बघा, अगदी सावकाश असे करायची आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट गळा तयार होतो। बघा, इथे आता शिलाई मारून झाली की कपड्याला पलटी मारायची आणि आपल्याला सगळीकडनं हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं हाताने अस्तर पकडायचं आणि व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, अस्तर जॉईंट झालं की आपल्याला जो उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। कपडा तो उरलेला कट केला की आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अधिक चांगली येते आणि ब्लाऊजही छान दिसतं। तर बघा, हे सगळं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। टक्ससाठी पॉईंट टाकायचे, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे। दोघंही टक्स सारखेच मारायचे। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची, म्हणजे आपला पाठीचा भाग हा परफेक्ट असा तयार होतो। पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि वरतून ठेवून अशी शिलाई मारायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक चुनी टाकायची, म्हणजे पाठीचा भाग वरती तरंगत नाही। बघा, त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता आपला हा भाग परफेक्ट असा रेडी झाला आहे, तो बाजूला ठेवायचा
आपण इथं कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे, चौकोनी तुकडे 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घेतलेले आहे. हे चारही तुकडे आपले 3 बाय 3चेच आहे. तर एक सुई घ्यायची आणि अशी कोपऱ्यामध्ये ठेवून असं गोल गोल फिरवायचं आहे बघा. कपडा आणि सुई अशी गोल गोल फिरवायची. अर्ध्यापर्यंत आलं की सुई काढून घ्यायची आणि याला असं गोल करून इथे शिलाई मारून घ्यायची. अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होते. तुम्ही नक्की करून बघा. बघा याप्रमाणे अर्ध्यापर्यंत आलं की सुई काढून घ्यायची आणि पुन्हा असं पकडून शिलाई मारून घ्यायची. आता जे आपण दुसरे गोल्डन कलरचे चौकोनी तुकडे घेतले ते सुद्धा 3 बाय 3चेच आहे. त्याचा असं त्रिकोण बनवायचा आहे बघा. असं आपण त्रिकोण बनवणार आहे. याचं सुद्धा आपल्याला तसंच बनवायचं आहे. आता हे दोरे कट करून घेतले. आता हा एक डिझाईन घ्यायची आणि अशी ठेवायची आहे आणि दोन्ही टोकं दुमडून बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. बघा आता आपण हे ना गळा हे घ्यायचं, जे ब्लाऊज आपण हे केलं ते, आणि त्याला असं गळ्यापासून पाऊण इंचावरती रेष मारून घ्यायची. पाऊण इंच अंतर मोजून आणि रेष मारून घ्यायची. पाऊण इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती ही रेष आपल्याला मारायची. आणि ह्या रेषेवरती आपल्याला ही पूर्ण डिझाईन अशी लावून घ्यायची बघा. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन तयार झाली. एकदम युनिक आणि नवीन अशी डिझाईन आहे. त्याच्यावरती सुंदर अशी आपल्याला लेस लावायची. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस लावली तरी चालेल, पण आपण तिथे अशी छान अशी लेस लावणार आहे गोल्डन कलरची. तर बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेस लावतोय. बघा रुंद लेस आहे तरी आपण अगदी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. पहिले एक बाजूनी अगदी छान अशी शिलाई मारायची. कुठेही लेस खेचायची वगैरे नाही आहे, काहीच खेचायचं नाही. अगदी जशी आहे तशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई एक बाजूने आपली मारून झाली. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण आता शिलाई मारून घेणार आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला असे छान छान व्हिडिओ रोजच्या रोज बघायला मिळतील. बघा आपण नवीन नवीन डिझाईन रोज रोज बनवत असतो. अगदी सोप्या पद्धतीमध्ये ते डिझाईन आहेत आपल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, लटकन बनवायचे. अगदी सुंदर अशी लटकन आपण बनवणार आहे. पाठीला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा ही लेस आपल्याला लावायची ते कमरेवरती. ह्या लेसला सुद्धा आपल्याला दोघंही बाजूनी शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला बनवायचे लटकन. अगदी छान असे आपण लटकन बनवणार आहे. बघा हे चौकोनी तुकडे घेऊन आपण शिवून घेतले आणि त्याला ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवायची. इथे एक शिलाई मारून घेऊया म्हणजे आपल्याला ती नॉट लावायला सोपं जाईल. अशी मध्ये नॉट ठेवून पुन्हा ही बाजू अशी दुमडून घ्यायची आणि हा उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. दोघंही लटकन आपल्याला असेच बनवायचे आहेत. बघा लटकन बनवून झाले आणि आपल्याला लावायचे आता नॉट. वरतून साधारण 2.5 इंच मोजायचं आणि नॉट लावून घ्यायचे आहेत आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. अगदी सुंदर अशी डिझाईन मैत्रिणींना आपण तयारी केली. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.
कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.